नमस्कार मित्रांनो, मी ऋषी करत मित्रांनो, नीट परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहे. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर या वेबसाईटचं लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले. तुमचा अगोदरच अकाउंट असेल तर या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. नसेल तर डायरेक्ट न्यू कॅन्डिडेट रजिस्टर हिअर यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इन्फॉर्मेशन बुलेटिन तुम्हाला कशाप्रकारे फॉर्म भरायचा वगैरे सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी देण्यात आले. जनरल कॅटेगरीसाठी तुम्हाला 1700 रुपयाचं पेमेंट राहील. EWS OBC जर असाल तर 1600 रुपयाचं पेमेंट राहील. SC ST जर येत असाल तर 1000 रुपयाचं पेमेंट आहे. खाली तुम्हाला किती साईजमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, फोटोग्राफ, सिग्नेचर वगैरे त्याची इन्फॉर्मेशन दिली. डायरेक्ट खाली या ठिकाणी एक डिक्लेरेशन याला टिक करायचं आणि क्लिक हिअर टू प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला अकाउंट कशाप्रकारे उघडायचं ते विचारलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही अकाउंट बघा, आय हॅव आधार कार्ड, तुम्ही आधार कार्डवरून अकाउंट ओपन करू शकता. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. खाली आधार नंबर टाकायचा आणि जनरेट OTP ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. म्हणजे तुम्ही आधार कार्डवरून तुमचं अकाउंट या ठिकाणी ओपन करू शकता. समजा तेच अकाउंट जर तुम्हाला डिजिलॉकर तुमचं अगोदरचं अकाउंट असेल तर डिजिलॉकर या ठिकाणी सिलेक्ट करा. लॉग इन करा. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, नेक्स्ट करायचं आणि पासवर्ड वगैरे टाकून लॉग इन करा. नसेल तर तुम्ही आधार नंबर, पासवर्ड टाकून सुद्धा लॉग इन करू शकता. तुमचं डिजिलॉकरला अकाउंट नसेल तर साइन इन करा आणि या ठिकाणी डिजिलॉकरचं अकाउंट या ठिकाणी क्रिएट करून तुम्ही आधार नंबर वगैरे टाकायचा, OTP करायचा आहे आणि डिजिलॉकरचं अकाउंट हे क्रिएट करू शकता. आता या ठिकाणी असेल तर करा, नसेल तर खाली या ठिकाणी आय डोंट हॅव अ डिजिलॉकर अकाउंट करा. ऑटोमॅटिक तुमचं अकाउंट क्रिएट करण्यासाठी या ठिकाणी क्रिएट डिजिलॉकर अकाउंट ऑप्शन आलेले. समजा तुमच्याकडे ABCID असेल तर या ठिकाणी आय हॅव अ अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ABCID आहे, त्यावरून लॉग इन करू शकता. नसेल तरी ABCID क्रिएट करू शकता. तुम्ही इंडियन पासपोर्टद्वारे सुद्धा या ठिकाणी लॉग इन करू शकता. पॅन कार्डद्वारे सुद्धा या ठिकाणी लॉग इन करू शकता किंवा आय हॅव अ नॉन इंडियन पासपोर्ट असेल तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता. तर मी सजेस्ट करेल की आधार नंबरवरून या ठिकाणी लॉग इन करा. 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा, आधार नंबर टाका आणि सेंड OTP वरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलला जो नंबर लिंक आहे त्यावरती क्लिक करा. या ठिकाणी OTP येईल, तो OTP टाकायचा आणि व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता आपण या ठिकाणी आधार नंबरवरून तुमचं OTP या ठिकाणी जनरेट केलेलं आहे, त्यावरून आपण अकाउंट हे क्रिएट केलेलं आहे. या ठिकाणी बघा तुमची इन्फॉर्मेशन दाखवली जाईल. खाली या ठिकाणी अभ्यर्थिका नाम या ठिकाणी कॅन्डिडेट नेममध्ये जसं तुमचं 10वीच्या मार्कशीटवर नाव असेल त्या पद्धतीने नाव टाका. आडनाव अगोदर असेल तर आडनाव अगोदर टाका, त्या पद्धतीने नाव टाका. नंतर फादर नेम तुमच्या वडिलाचं 10वीच्या मार्कशीटनुसार नाव टाका. मदर नेममध्ये तुमच्या आईचं 10वीच्या मार्कशीटनुसार नाव टाकायचं. खाली अभ्यर्थिकी या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारली, त्या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ, दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची. व्यवस्थित जन्मतारीख टाकून घ्या. दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख ही टाकून घ्यायची. तर मी जन्मतारीख माझी टाकून घेतो. खाली यायचं. खाली आल्यानंतर जेंडर विचारलं आहे. तुमचं जेंडर जे काय असेल ते जेंडर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं. मेल, फिमेल काय जे जेंडर असेल ते जेंडर सिलेक्ट करा. नंतर नॅशनॅलिटी या ठिकाणी इंडियन सिलेक्ट करा. खाली यायचं आहे. आयडेंटिटी टाईप या ठिकाणी तुम्ही कोणताही आयडेंटिटी देऊ शकता. गव्हर्नमेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ किंवा बँक पासबुक देऊ शकता. तुमचं या ठिकाणी ॲडमिट कार्ड देऊ शकता किंवा तुमचं इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड. तर मी या ठिकाणी सजेस्ट करेल की तुम्ही पॅन कार्ड द्या. तुमचं पॅन कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करा आणि खाली या ठिकाणी आयडेंटिफिकेशन नंबर, तुमच्या पॅन कार्डचा खाली नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा. बघा खाली या तुमचा प्रेझेंट ॲड्रेस द्यायचा आहे, सध्या राहत असलेला पत्ता, ॲट कुठलं आहे, तुमचं राहणार कुठले, पोस्ट, तुमचा तालुका काय या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला द्यायचं आहे. लोकॅलिटी या ठिकाणी आपली लोकॅलिटी टाका. कंट्री या ठिकाणी इंडिया कंट्री आपली सिलेक्ट करून घ्या. नंतर स्टेट आपलं महाराष्ट्र राज्य खाली सिलेक्ट करा. नंतर तुमचा जिल्हा जो असेल तो जिल्हा सिलेक्ट करा. खाली पिनकोड विचारला, या ठिकाणी तुमचा पिनकोड टाका. तुमचा तालुक्याचा जो पिनकोड असेल तो तुमच्या आधार कार्डवरती असतो तो पाठीमागून. नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
कंट्री कोड आपला +91 या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून द्या. परत कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेलच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा. कन्फर्म ईमेलमध्ये तुमचा परत तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा. खाली वैकल्पिक मोबाईल नंबर याला सोडून द्या. खाली हा जर तुमचा कायमचा पत्ता असेल वरती दिलेला तर सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस याला क्लिक करा. वरील पत्ता ऑटोमॅटिकली या ठिकाणी खाली कॉपी होऊन जाईल. अशा पद्धतीने तुमचा ॲड्रेस टाकून घ्या. नंतर आता पासवर्डमध्ये तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड ऑप्शनमध्ये पासवर्ड तुम्हाला व्यवस्थित स्ट्रॉंग क्रिएट करायचा आहे. अप्पर केस, लोअर केस या ठिकाणी स्पेशल कॅरेक्टर, नंबर सर्व या ठिकाणी यूज करायचं. समजा तुमचं नाव @123 या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पासवर्ड हा क्रिएट करू शकता. परत कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड टाका जो वरती टाकलाय तो. नंतर बघा सिक्युरिटी क्वेश्चन दिलाय. सिक्युरिटी क्वेश्चनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. आता बघा मी पासवर्ड टाकलेला आहे. दोन्ही राईट क्लिक या ठिकाणी आले आहे. पासवर्ड आपला बरोबर आहे. नंतर सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये तुमचं फर्स्ट नेम, स्कूल फर्स्ट नेम असेल किंवा तुमची बर्थ सिटी असेल, म्हणजे तुमचं जन्म ठिकाण कोणतं आहे किंवा तुमचा पेट नेम असेल, अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. तर मी या ठिकाणी बर्थ सिटी निवडतो. जिथे तुमचा जन्म झाला असेल ते जन्म झालेलं ठिकाण या ठिकाणी टाकून द्या. तुम्ही कोणताही सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करू शकता. हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर सबमिट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्ही टाकलेली सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवली जाईल. तुमचं नाव, तुमचा पत्ता, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवली जाईल. इन्फॉर्मेशन व्यवस्थित एकदा चेक करा बरोबर आहे का एकदा बघून घ्या. खाली आल्यानंतर तुमचं नाव बरोबर आहे का, वडिलांचं नाव, आईचं नाव, नंतर तुमची डेट ऑफ बर्थ, जेंडर, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल अशा प्रकारे सर्व बघून घ्या. खाली एक कन्सर्ट या कन्सर्टला टिक करून या ठिकाणी एडिटसुद्धा आणखीनही करू शकता. नसेल तर एडिट करायचं तर फायनल सबमिट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आर यू शुअर विचारेल तर यस करा. यस केल्यानंतर आता या ठिकाणी तुमच्या ईमेलवरती तुम्हाला एक OTP जाईल अशा प्रकारे बघू शकता. तुमच्या ईमेलला एक OTP आलेला आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल. या ठिकाणी ओके करा. तुमच्या ईमेल आय डीवरती जो OTP आला आहे तो OTP या ठिकाणी टाका. OTP टाकल्यानंतर खाली सिक्युरिटी पिन विचारलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा सिक्युरिटी पिन तो कॅप्चा टाका आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे येईल आलो ओके करा. ॲप्लिकेशन नंबर जनरेट सक्सेसफुली आलेला आहे. आता तुमच्या ईमेलवरती तुमचा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. पासवर्ड तुम्ही तुमचं नाव @123 या फॉर्मॅटमध्ये तयार केला असेल तो टाका. जो असेल तो सिक्युरिटी पिन टाका. सिक्युरिटी पिन टाकल्यानंतर बघा खाली कोणता पिन येतो आणि लॉग इन करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुमचा अकाउंट या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. आता आपला फॉर्म भरणं या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तुमचा ॲप्लिकेशन नंबर, नाव वगैरे दाखवलं जाईल. रजिस्ट्रेशन कंप्लीट आहे. ॲप्लिकेशन फॉर्म आणि पेमेंट राहिले. कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन आणि पेमेंट अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचं. खाली आल्यानंतर आपत्कालीन मोबाईल नंबर, इमर्जन्सी मोबाईलमध्ये तुम्ही तुमच्या वडिलाचा, भावाचा, कुटुंबातील कोणाचाही मोबाईल नंबर द्या. इमर्जन्सी ईमेल आय डीमध्ये कुटुंबातील कोणाचाही तुम्ही ईमेल आय डी देऊ शकता. अशा पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी द्या. मी ईमेल आय डी, मोबाईल नंबर देतो. कॅप्चा कोड टाकून घ्या. कॅप्चा कोड व्यवस्थित टाकल्यानंतर खाली एक कन्सर्ट आहे डिक्लेरेशनचं. त्या कन्सर्टला तुम्हाला आय ॲग्री करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर वरती बघू शकता सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवलेली व्यवस्थित बघून घ्या. त्या इन्फॉर्मेशनवरती जसे तुम्ही क्लिक करसाल त्याला राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तिथे बरोबरची टिक तुम्हाला येऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करून घ्या ही आलेली इन्फॉर्मेशन बरोबर आहे का, तुम्ही जी टाकलेली तीच आहे का. सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे बघा. या ठिकाणी राईट क्लिक आलेलं आहे. आल्यानंतर खाली यायचं आहे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश. या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे की कोणत्या केंद्रशासित प्रदेशमध्ये तुमचं 12th या ठिकाणी कंप्लीट झालं. तर आपलं महाराष्ट्रामध्ये कंप्लीट झालं आहे किंवा 12th कुठे आहे तर महाराष्ट्रात आहे. नंतर कॅटेगरी विचारली. या ठिकाणी समजा मी OBC कॅटेगरी निवडतो. तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी निवडा. नंतर विचारलं आहे खाली या ठिकाणी बघू शकता आर यू डायबिटीज, तुम्हाला डायबिटीज मधुमेह आहे का. जर असेल तर येस करा, नसेल तर डायरेक्टली नो करायचं. नंतर प्लेस ऑफ रेसिडेन्स, तुम्ही रुरल ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल निवडा. शहरी भागात राहत असाल तर अर्बन. तर आपण ग्रामीण भागात राहतो म्हणून मी रुरल निवडतो. खाली या ठिकाणी ॲन्युअल फॅमिली इन्कम, किती तुमचं वार्षिक उत्पन्न आहे ते टाकायचं. जे तहसीलदारकडील उत्पन्नाच्या दाखल्यावर असेल ते इन्कम टाका. नंतर मायनॉरिटी कमिटी म्हणजे धार्मिक अल्पसंख्याक आहे का
असेल तर येस करा. कोणत्या टाईपमध्ये ते टास्क सिलेक्ट करायचे, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. नंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी विचारलं आहे मोड ऑफ प्रिपरेशन. तुम्ही कसं प्रिपरेशन करताय, करस्पॉन्ड कोर्स लावला आहे की इंडिव्हिज्युअल ट्युशन आहे की सेल्फ स्टडी. तर आपल्या या ठिकाणी सेल्फ स्टडी म्हणून मी सेल्फ स्टडी निवडतो. नंतर निवास कंट्री ऑफ रेसिडेन्स. या ठिकाणी कंट्री ऑफ रेसिडेन्समध्ये इंडिया तुम्हाला सिलेक्ट करायचं. तर मी या ठिकाणी इंडिया सिलेक्ट करून घेतो. सिलेक्ट केल्यानंतर खाली या ठिकाणी बघितलं आहे बघा, तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे की ड्रेस कोड तुम्ही जो पोशाख घालणार आहात, जे कपडे घालणार आहात, ते या ठिकाणी वेगळे घालू इच्छिता का? तर असेल तर तुम्ही येस करायचं, नसेल तर या ठिकाणी नो करायचं. ड्रेस कोड विचारला आहे, तो या ठिकाणी तुम्हाला तुमची या ठिकाणी मत घेण्यासाठी हा क्वेश्चन आहे. या ठिकाणी येस, नो काहीही तुम्ही करू शकता. तर आपण वेगळा पोशाख घालू इच्छितो म्हणून मी नो करतो. नो केल्यानंतर कॅप्चा येईल. हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर खाली आय ॲग्री ऑप्शन आहे, त्या ऑप्शनला तुम्हाला आय ॲग्री करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे खाली या. बघू शकता PWD कॅन्डिडेट आहेत का विचारलं आहे तुम्ही. असेल तर येस करा, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. नो केल्यानंतर परत कॅप्चा कोड टाकायचा. कॅप्चा कोड या ठिकाणी व्यवस्थित टाका आणि आय ॲग्री विचारलं या ठिकाणी या कन्सर्टला टिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला खाली या ठिकाणी दिसतोय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. तर मी या ठिकाणी सेव्ह करून घेतो. परत ॲप्लाय फॉर विचारलं तर या ठिकाणी नीट मी सिलेक्ट करून घेतो. नंतर बघा क्वेश्चन पेपर मीडियम तुम्ही हिंदीमध्ये देऊ इच्छिता की इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, उर्दूमध्ये. तर मी या ठिकाणी इंग्लिशमध्ये देऊ इच्छितो. तुमच्या अकॉर्डिंग जसं तुम्हाला सोपं वाटत असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी इंग्लिश निवडतो. तुम्ही मराठी, हिंदी कोणतीही लँग्वेज या ठिकाणी निवडू शकता. तुम्हाला जी कम्फर्टेबल असेल, जी तुम्हाला सोपी वाटत असेल ती निवडा. तर मी या ठिकाणी इंग्लिश निवडतो. नंतर बघा एक्झाम स्टेट, तर मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करतो आणि फर्स्ट चॉईस कोणत्या सेंटरला द्यायची ते द्या. तर मी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट करतो. सेकंड एक्झाम सेंटर महाराष्ट्र, परत महाराष्ट्र स्टेट, परत कोणती सिटी निवडू शकता तर या ठिकाणी ते मी पुणे सिलेक्ट करतो. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जी सिलेक्ट करायची ती सिलेक्ट करा. नंतर या ठिकाणी बघा पिता का व्यवसाय, फादर ऑक्युपेशन विचारलं आहे काय, तर ॲग्रिकल्चर आहे म्हणून मी ॲग्रिकल्चर निवडतो आणि समोर क्वालिफिकेशन विचारलं जे क्वालिफिकेशन झाले असेल ते टाका. इन लिटरेचर शिकेल नसतील तर या ठिकाणी इन लिटरेचरसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी इन लिटरेचर सिलेक्ट करतो. नंतर त्याच पद्धतीने तुमच्या आईचं शिक्षण तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. जे असेल ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. नसेल यावरती यापैकी तर अदर सिलेक्ट. या ठिकाणी नाही आहे म्हणून मी अदर्स सिलेक्ट करतो. परत या ठिकाणी विचारलं योग्यता क्वालिफिकेशन काय, तर या ठिकाणी इन लिटरेचर मी सिलेक्ट करतो. तुमच्या अकॉर्डिंग जे असेल ते या ठिकाणी तुम्ही येस नोमध्ये या ठिकाणी तुम्ही टाकायचं. कॅप्चा कोड या ठिकाणी दिला आहे. हा कॅप्चा कोड टाका आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर खाली आय ॲग्री ऑप्शन आहे. त्या ऑप्शनला तुम्हाला या ठिकाणी ॲग्री करायचं. तर मी ॲग्री करतो आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर त्याच पद्धतीने 10वीच्या डिटेल्स द्यायच्यात. 10वी तुम्ही उत्तीर्ण आहात का विचारलं तर पास येईल. नंतर उत्तीर्ण होण्याचे वर्ष, कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झाला ते वर्ष निवडा. नंतर या ठिकाणी 10th ऑर इक्विव्हॅलेंट स्कूल का स्थान, कोणते तुम्ही ग्रामीण भागात आहे की शहरी भागात आहे. आपलं रुरल ग्रामीण भागात आहे म्हणून मी ग्रामीण भाग निवडतो. नंतर बघा खाली यायचं आहे टाईप ऑफ स्कूल किंवा कॉलेज विचारलं आहे खाली तुम्हाला या ठिकाणी. तर या ठिकाणी कोणतं आहे तुमचं एकलव्य मॉडर्न स्कूल आहे की गव्हर्नमेंट ॲडेड म्हणजे शासकीय अनुदान आहे की गव्हर्नमेंट स्कूल आहे, शासकीय स्कूल आहे, जवाहरलाल नेहरू विद्यालय कोणतं आहे तुमचं जे असेल ते या ठिकाणी तुम्ही काही केंद्रीय विद्यालय. तर आपलं गव्हर्नमेंट ॲडेड प्रायव्हेट स्कूल आहे तर मी या ठिकाणी ते सिलेक्ट करतो. नंतर या ठिकाणी योग्यता परीक्षा, तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य स्टेट सिलेक्ट करून घ्या. नंतर बघा क्वालिफिकेशन एक्झाम डिस्ट्रिक्ट, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमची 10वीची शाळा होती किंवा स्कूल होतं ती जिल्हा या ठिकाणी निवडून घ्या. नंतर कोणतं बोर्ड होतं युनिव्हर्सिटी, तर मी या ठिकाणी एज्युकेशनल बोर्ड आपला महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करतो. या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड एममध्ये तुम्ही बघू शकता आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर खाली बघू शकता स्कूल ऑर कॉलेज नेम, या ठिकाणी तुमच्या स्कूलचं किंवा कॉलेजचं नेम अँड ॲड्रेस, तुमच्या शाळेचा या ठिकाणी पत्ता टाकायचा, व्यवस्थित नाव आणि पत्ता. नंतर कॉलेजचं पिनकोड, तुमच्या शाळेचा पिनकोड टाकायचं, कोणत्या तालुक्यामध्ये तुमची शाळा आहे त्या तालुक्याचा पिनकोड या ठिकाणी टाका. तुमचा 10वीचा रोल नंबर टाका आणि परिणाम मोडमध्ये या ठिकाणी तुम्हाला CGPA होती की पर्सेंटेज होते ते टाकायचं. तर आपल्याला पर्सेंटेज होतं म्हणून मी पर्सेंटेज निवडतो. नंतर खाली बघा टोटल मार्क्स विचारले, टोटल मार्क किती ते टोटल मार्क्स या ठिकाणी टाकायचे आहेत.
टोटल मार्क तुम्हाला 10वीला किती पैकी होती? 500 पैकी होती की 550 पैकी होती ते टाकायचं. तर आपल्याला 500 पैकी होतं म्हणून मी ते टाकतो. नंतर ऑब्टेन मार्क्स तुम्हाला किती मार्क्स पडले ते या ठिकाणी टाकायचं. ऑटोमॅटिकली पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन खाली आलेले आहेत. खाली या. खाली आल्यानंतर आता 12वीचे डिटेल्स द्यायच्यात. 12वीमध्ये उत्तीर्ण की स्थिती या ठिकाणी तुम्ही पास आहात की नॉट ॲप्लिकेबल तर आपण पास आहोत. तर नंतर मग बघा इयर ऑफ पासिंग. कोणत्या वर्षी तुम्ही 11वी पास झाला ते वर्ष या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. नंतर क्वालिफिकेशन एक्झाम खाली आलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला परत क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपलं या ठिकाणी इयर मी सिलेक्ट करून घेतलं आहे. नंतर क्वालिफाईंग एक्झाम तर या ठिकाणी 11 और इक्वॅलंट सिलेक्ट करा. नंतर प्लेस ऑफ स्कूलिंग तर या ठिकाणी अर्बन आहे की रुरल तर आपला ग्रामीण भाग आहे म्हणून मी रुरल निवडतो. नंतर बघा खाली यायचं आहे. बघू शकतो कॉलेज टाईप ऑफ कॉलेज या ठिकाणी एकलव्य मॉडर्न स्कूल आहे की गव्हर्नमेंट ॲडेड म्हणजे शासकीय अनुदानित आहे की शासकीय शाळा आहे, केंद्रीय विद्यालय की जवाहरलाल नेहरू विद्यालय, प्रायव्हेट अनएडेड आहे, विना अनुदानित शाळा म्हणतो आपण त्याला, ते या ठिकाणी सिलेक्ट करा. नंतर बघा एक्झामिनेशन स्टेट तर महाराष्ट्र राज्य मी या ठिकाणी सिलेक्ट करतो. नंतर खाली बघा क्वालिफिकेशन एक्झामिन डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमची या ठिकाणी 11th कंप्लीट झालं आहे ती डिस्ट्रिक्ट या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. नंतर बोर्ड कोणत्या बोर्ड तुम्हाला होतं 11वीला ते बोर्ड या ठिकाणी निवडून घ्यायचं. तर मी ते बोर्ड निवडून घेतो. निवडल्यानंतर या ठिकाणी बघू शकता स्कूल किंवा कॉलेज नेम ॲड्रेस तुमच्या 11वीच्या शाळेचं नाव आणि शाळेचा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा. शाळेचं नाव टाका, कॉमा द्या, कुठे शाळा आहे, पोस्ट कोणता आहे, तालुका कोणता, जिल्हा या पद्धतीने टाका. नंतर बोर्ड सिलेक्ट करून घ्या. व्यवस्थित नावं या ठिकाणी टाकून द्या. शाळेचं नाव टाकल्यानंतर शाळेचा परत पिनकोड टाका. नंतर तुमचा 11वीचा रोल नंबर टाकायचा आहे आणि परत परिणाम मोड विचारला आहे. 11वीचा रोल नंबर टाकल्यानंतर रिझल्ट मोड पर्सेंटेज होतं की CGPA होतं ते या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं. तर जे असेल ते तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा तर आपल्याला पर्सेंटेज होतं. नंतर परत विचारलं टोटल मार्क. टोटल मार्क्स किती होते 11वीला तुम्हाला ते टाकायचं आहे. टोटल मार्क्स समजा जेवढे असतील तेवढे. नंतर ऑप्टिम मार्क तुम्हाला याच्यापैकी किती पडलेत 11वीला एकूण गुण ते टाकायचं आहे. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरा. बघा व्यवस्थित भरली का आणि तरच या ठिकाणी फिलअप. अशा पद्धतीने तुमच्या 11वीच्या मार्कशीटनुसार हे टाकून द्या. खाली या. खाली आल्यानंतर परत तुम्हाला आता 12ची डिटेल्स द्यायची किंवा 12वीचे इक्वॅलंट डिटेल्स द्या. आता उत्तीर्ण स्थिती जर तुम्ही या ठिकाणी 12वी पास असाल तर पास करा. ॲपियर याच वर्षी 12वीला असाल तर ॲपियर करू शकता. तर आपण पास नाही आहे म्हणून मी ॲपियर करतो. आता या ठिकाणी तुमचं 12वीचं इयर ऑफ पासिंग कोणतं चालू आहे किंवा ॲपियरिंग कोणतं चालू आहे 2024 आता आपण 12वीला आहोत म्हणून या ठिकाणी मी ते निवडतो. जर तुम्ही पास असाल तर पास निवडा. परत उत्तीर्ण होण्याचं वर्ष टाका. तर आपण ॲपियर आहे म्हणून मी ॲपियर टाकतो. जर तुम्ही 12वी पास असाल तर पास निवडा. तर मी ॲपियर निवडून घेतो. नंतर बघा क्वालिफिकेशन एक्झाम या ठिकाणी कोड 1 येईन आपल्याला या ठिकाणी कोड 1 सिलेक्ट करा. तुमच्या अकॉर्डिंग या ठिकाणी कोड 1 आलेला आहे आपल्याला तो कोड 1 सिलेक्ट करायचा. नंतर बघा स्कूल का स्थान या ठिकाणी रुरल आहे की ग्रामीण आहे ते द्यायचं आहे. परत 12वीची शाळा आपली ग्रामीण भागात म्हणून मी रुरल निवडून घेतो. नंतर बघा टाईप ऑफ स्कूल ऑफ कॉलेज या ठिकाणी विचारलं आहे. परत आता तुमची शाळा ही अनुदानित आहे की विना अनुदानित आहे ते या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. स्कूल टाईपमध्ये या ठिकाणी जर तुमची गव्हर्नमेंट एडेड असेल तर शासकीय अनुदान किंवा अनुदानित किंवा केंद्रीय विद्यालय जवाहरलाल तुमच्या अकॉर्डिंग ज्या शाळेत तुम्ही असाल ती शाळा या ठिकाणी निवडा. परत आपलं स्टेट या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मी 12वीचं तुमचं स्टेट या ठिकाणी निवडून घ्या. महाराष्ट्र राज्य निवडतो. परत 12वी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं 12वीचे कॉलेज आहे ते जिल्हा या ठिकाणी टाकायचं आहे आणि समोर तुम्हाला कोणतं बोर्ड आहे ते बोर्ड या ठिकाणी टाकायचं. तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी निवडून घेतो. नंतर खाली या. खाली स्कूल ऑर कॉलेज नेम आणि ॲड्रेस तुमच्या 12वीच्या शाळेचं पूर्ण नाव टाका. कुठे शाळा आहे, पोस्ट कोणता आहे, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे तो टाका. समोर पिनकोड टाकायचा. तुमच्या 12वीची शाळा ज्या तालुक्यात असेल तर तालुक्याचा पिनकोड या ठिकाणी टाका. तुमचा 12वीचा रोल नंबर टाका जो तुमच्या हॉल तिकीट नंबरवरती आला असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड व्यवस्थित टाकून द्यायचा आहे आणि टाकल्यानंतर या ठिकाणी आय ॲग्रीवरती या ठिकाणी किंवा ॲडमिट कार्डवरील सुद्धा रोल नंबर तुम्ही टाकू शकता. आय ॲग्रीवरती क्लिक करा आणि सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर आता या ठिकाणी बघा ॲडिशनल इन्फॉर्मेशन घेऊन चाललेली आहे आपल्याकडून या ठिकाणी ट्विन्स विचारलं जर तुम्ही जुळं भावंड असताल आणि दोघांनीसुद्धा या ठिकाणी नीटचा फॉर्म भरला आहे का असं विचारलं आहे तर आपण जुळं भावंड नाहीत आणि कोणीही नीटचा फॉर्म आपल्या व्यतिरिक्त भरला नाही म्हणून मी नो करतो. नंतर खाली विचारलं आहे बघा
या ठिकाणी यात डिड यू एव्हर अपीअर इन नीट, या अगोदर तुम्ही नीटची एक्झाम वगैरे दिली आहे का विचारलं. जर दिली असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं. नसेल दिली तुम्ही या अगोदर नीटची एक्झाम तर डायरेक्टली तुम्हाला या ऑप्शनला नो करायचं. परत कॅप्चा कोड आलेला आहे, हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा. व्यवस्थित कॅप्चा कोड टाका. कॅप्चा कोड टाकून खाली आय ॲग्रीला डिक्लेरेशन आलेलं आहे, या डिक्लेरेशनला टिक करून घ्या आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला येथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. फोटो अँड साईज. तुमचा पासपोर्ट साईज फोटो व्हाईट बॅकग्राऊंडचा 10 ते 200 केबीच्या दरम्यान अपलोड करायचा आहे. JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये व्हाईट बॅकग्राऊंड विथ खाली त्याला तुमचं या ठिकाणी डेटसुद्धा असली पाहिजे, नावसुद्धा. सिग्नेचर अपलोड करायची त्याच पद्धतीने. तुमचा पोस्टकार्ड फोटो 4x6 मध्ये JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा. तर बघा मी आता जो फोटोग्राफ अपलोड करणार आहे तो कसा फोटोग्राफ आहे, त्याच्या खाली तुमचं नाव आणि नंतर डेट ऑफ फोटोग्राफ, कोणत्या दिवशी तुम्ही फोटो काढलाय ती डेट खाली आली पाहिजे. तो फोटो या ठिकाणी अपलोड करा. सिग्नेचर 4 ते 30 केबीच्या दरम्यान JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये तुमची सिग्नेचर अपलोड करून घ्या. तुमचा पोस्टकार्ड फोटो 4x6 मध्ये अपलोड करायचा आहे. त्यात खाली सुद्धा तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंडचा, त्याखाली तुमचं नाव, नंतर डेट ऑफ फोटोग्राफ, कोणत्या दिवशी फोटो काढलाय. बघा साईज जर बघितलं तर 480x672 या फॉर्मॅटमध्ये तुमची 4x6ची साईज असेल, त्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला तो अपलोड करायचा, जो पेंट ॲपमध्ये तुम्ही करू शकता. तर मी अपलोड करून घेतो. फोटो अपलोड सक्सेसफुली पोस्टकार्डचा आपला फोटो अपलोड झालेला आहे. नंतर बघा लेफ्ट थंब अँड राईट थंब, या ठिकाणी तुम्हाला उजव्या आणि डाव्या हाताचे अंगठे, तुम्हाला या ठिकाणी सर्व फिंगर्स तुम्ही एका कागदावर उजव्या आणि डाव्या दोन्हीसुद्धा या ठिकाणी टेकायचे आणि ते अपलोड करायचे. ते सुद्धा 4 आणि 30 केबीच्या दरम्यान. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय त्या पद्धतीने टेका आणि अपलोड करून घ्या. जास्त या ठिकाणी तुम्हाला काहीही नाही, व्यवस्थित अपलोड करा. सेव्ह अँड नेक्स्ट करा. आता या ठिकाणी बघा तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायला यायला, या क्लिक करेल. या ठिकाणी रेड कलरमध्ये अलर्ट आला आहे, त्यावरती क्लिक करा. नंतर कंट्री कोड 91 सिलेक्ट करा. तुमचा मोबाईल नंबर आलेला आहे, कॅप्चा कोड टाकायचा आणि सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल, तो OTP या ठिकाणी टाका. OTP टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आणि व्हेरीफाय OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ठिकाणी मी कॅप्चा कोड टाकून मोबाईल नंबरचा OTP टाकून या ठिकाणी व्हेरीफाय करून घेतो. व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचा या ठिकाणी प्रिव्ह्यू दाखवला जाईल. तर मी व्हेरीफाय करतो आणि प्रिव्ह्यू घेतो. आता या ठिकाणी बघू शकता ॲप्लिकेशन नंबर वगैरे आला आहे. कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा. तुमच्या फॉर्मचा सर्व प्रिव्ह्यू दाखवला आहे. तुम्ही जी माहिती भरली आतापर्यंत ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवलेली आहे. सर्व इन्फॉर्मेशन थ्रू द पॉईंट आहे का एकदा व्यवस्थित चेक करा. तुम्ही दिलेले फोटो वगैरे आहे का. अजूनही या ठिकाणी बॅक जाऊन तुम्ही चेंजेस करू शकता. मी सर्व बरोबर दिलेत म्हणून मी फायनल सबमिटवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आता नाव चेक करा. नाव बरोबर आहे का, तर डेट ऑफ बर्थ जे बरोबर असतील त्याला टिक करा. तुमच्या वडिलांचं नाव, ॲड्रेस, तुमचे सेंटर, तुमचं जेंडर, तुमच्या आईचं नाव, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल जर बरोबर असेल तर या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं सर्व बॉक्सला आणि या ठिकाणी फायनल सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमचं नाव आलेलं आहे, पेमेंट आलेलं आहे, पे नाववरती क्लिक करा. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला SBI, HDFC, कॅनरा बँक आलेलं आहे. तुमचं या ठिकाणी ऑनलाईन बँकिंग असणं गरजेचं आहे. नेट बँकिंगने तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता किंवा डेबिट कार्डने. तर मी या ठिकाणी नेट बँकिंगनं माझ्या पेमेंट करून घेतो. आय होप की मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.